मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुभेदारांच्या घरी रंगपंचमीचा खूपच मोठा आता उत्सव असतो। त्याचवेळी आता घरातील सर्वजण तयार होऊन बाहेर आलेले असतात। सगळीकडे अगदी सर्वजण एकमेकांना रंग लावत असतात। त्याचवेळी सायलीसुद्धा तयार होऊन बाहेर येते आणि आपल्या हातामध्ये रंग घेत लगेच प्रताप, पूर्णा आजी आणि कल्पनाजवळ जाते आणि त्या दोघांनाही म्हणते की मला ना तुम्हाला रंग लावण्याची परमिशन हवी आहे। तेव्हा आता ते दोघेही अगोदर चेहरा बाजूलाच करतात आणि तिच्याबरोबर बोलत सुद्धा नाही। परंतु त्याच वेळी आता तेथे महिपतचे गुंड सुद्धा आता आलेले असतात आणि ते सुभेदारांकडे पाहतच राहतात। त्यांच्या चेहऱ्याला आता पूर्णपणे रंग असतो, त्यामुळे ते सहजासहजी कुणाला ओळखू येत नाही। काही वेळानंतर आता लगेचच इकडे सायली ही पूर्णा आजींना म्हणते, पूर्णा आजी, मला माहीत आहे की मी हे केलेलं तुम्हाला आवडणार नाही, पण आता होळी आहे ना, होळीच्या दिवशी दुरावा हा मिटवायचा असतो आणि हे रंग तर आनंदाचं प्रतीक आहेत ना, असं म्हणून ती अश्विन व प्रतापकडे पाहते। सायली हे अगदी मनापासून सगळं काही म्हणत असते। मग त्याच वेळी आता कल्पनाला राग येतो, तेव्हा कल्पना म्हणते, हे बघ सायली, मी तुला हजारदा सांगितलंय की आमच्याजवळ येत नको जाऊस, पण आता त्याच क्षणी आता पूर्णा आजी या लगेच कल्पनाला अडवतात आणि म्हणतात, थांब कल्पना, आजच्या दिवशी ना आपण शत्रूलाही रंग लावून दे। त्याच वेळी आता सायली एकदम पुढे जाते आणि पूर्णा आजींना म्हणते की तुम्ही अगदी या पिवळ्या रंगासारख्या गोड आहात, तुमचं मन सुद्धा तसंच आहे, त्यामुळे हा पिवळा रंग तुमच्यासाठी। म्हणून ती पूर्णा आजींना आता रंग लावते। तिला खूपच आनंद झालेला असतो। त्यानंतर आता सायली ही कल्पना जवळ जाते, तिला म्हणते, आई हे पहा, हा पिवळा रंग मी तुम्हाला लावतीये कारण तुमचं मन अगदी सूर्यप्रकाशासारखं अगदी लख्ख आणि अगदी स्वच्छ आहे। तरीही कल्पना आपलं तोंड वाकडच करत असते, पण सायली अगदी मनापासून सर्वांना रंग लावत असते। त्यानंतर आता प्रिया लगेचच तेथे येते आणि सायलीला असं रंग लावताना पाहते, तिचा आता जळफळाट होऊ लागतो। त्यानंतर आता ती सायलीला हळूच म्हणते, ही अशी प्रेमाची नाटकं करून ही माणसं काही तुझी होणार नाहीयेत, समजलं? मग आता सायली हसते आणि म्हणते, ही माणसं तर माझी आहेत ग, परंतु कसं आहे ना, तू तर या घरची पाहुणी आहे आणि ही माणसं सुद्धा तुझी नाहीयेत, त्यामुळे तुला धुळवडीच्या खूप साऱ्या शुभेच्छा, असं म्हणून सायली तिला रंग लावते। तेव्हा आता रागातच प्रिया म्हणते, मला पाहुणी म्हणून हिणवतेस का? आता थोड्याच दिवसामध्ये मी या घराची मालकीण होणार आहे, असं म्हणून मनातच ती विचार करते। तेव्हा काय करणार आहेस? आता अश्विन म्हणतो, मला हे बघण्यामध्ये काही एक इंटरेस्ट नाहीये डॅड, ग्लासेस कुठे आहेत, चला आपण तिकडे जाऊ जरा। मग आता ते दोघेही लगेच तिकडे जायला निघतात। मग सायली त्यांच्याकडे पाहतच राहते। तर इकडे प्रिया आता पूर्णा आजी आणि कल्पनाकडे पाहून हसते आणि लगेचच आतमध्ये घरात जाते। घरामध्ये गेल्यानंतर किचनमध्ये जाते आणि तेथे असणारी कोथिंबीर घेते आणि ती आपल्या ओढणीमध्ये लपवत लगेचच बाहेर येते। तर आता इकडे सायली ही प्रताप जवळ जाते आणि त्याला म्हणते, बाबा, तुम्ही तुमच्या मुलांना खरंच खूप आधार देता आणि त्यांचा उत्साह देखील वाढवता। तेवढ्यातच ते गुंड आता सायलीकडे पाहत असतात। तर इकडे आता सायली प्रतापला म्हणत असते, तुम्ही तुमच्या मुलांचा उत्साह नेहमीच वाढवता, म्हणूनच हा पिवळा रंग तुमच्या उत्सवाचा, असं म्हणून ती प्रतापला रंग लावते। तेव्हा प्रिया रागातच आता लगेच सायलीकडे पाहते। त्यानंतर ती अश्विनला आता म्हणते की, ऐका ना अश्विन भाऊजी, तुमची जर साथ असेल ना, तर मला असंच वाटत असतं की माझा भाऊ ना माझ्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभा आहे, त्यामुळे हा पिवळा रंग तुमच्या खंबीरपणाचा, असं म्हणून ती त्याला रंग लावते। तर आता प्रियाचा अजूनच जळफळाट होऊ लागतो। त्यानंतर तेथे एक माणूस येतो आणि तो सर्वांना आता मठ्ठा देत असतो। तर त्याच्याकडे 2 ग्लास राहिलेले असतात। त्याचवेळी प्रिया त्याला लगेच बोलवते आणि म्हणते, दे ना, मी सर्व करते, दे, असं म्हणून ती त्याच्याकडून ते मठ्ठ्याचे ग्लासेस घेते आणि त्याच्यामध्ये लगेच ती चिरलेली कोथिंबीर टाकते। इकडे आता प्रतिमा, सुमन, त्याचबरोबर नागराज
हे तिघेही आता रंग खेळत असतात. त्याच वेळी सायली तेथे जाते आणि प्रतिमा आत्याला म्हणते की मला तुम्हाला रंग लावायचा आहे. सायली आली हे पाहताच आता सुमनला घेऊन नागराज लगेचच तेथून जातो. मग सायलीला थोडं वाईट वाटतं, परंतु आता ती स्वतःला वाईट वाटून न घेता प्रतिमाकडे पाहते आणि तिला म्हणते की प्रतिमा आत्या, मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे पाहते तेव्हा मला असंच वाटतं की माझी आई अशीच असेल, त्यामुळे तुमच्यासाठी हा पिवळा रंग ममतेचा. तर इकडे प्रिया आता एका मुलाला जवळ बोलवते आणि म्हणते यामध्ये मठ्ठा आहे. हे बघ, त्या समोर मॅडम दिसतायत ना रंगीत ओढणीवाल्या, बघ त्यांना जाऊन तू हा मठ्ठा द्यायचा आहेस. तेव्हा ठीक आहे असं तो मुलगा म्हणतो आणि लगेचच तिथून सायलीला मठ्ठा देण्यासाठी जातो. तर प्रिया भलतीच खुश होते. मग तिचं लक्ष सारखं सारखं सायलीकडे असतं की ती मठ्ठा घेते की नाही. मग इकडे तो मुलगा जेव्हा सायली जवळ येतो मठ्ठा देतो, त्याच वेळी मात्र आता प्रियाला इकडे ते पाहून खूपच आनंद होतो आणि ती आनंदाच्या भरात वेड्यासारखी नाचू लागते. आता त्यानंतरच सायलीने आता तो मठ्ठा घेतल्यावर तेथे अश्विन येतो आणि म्हणतो सायलीने आता या ट्रेमधून ग्लास उचलला आहे म्हटल्यानंतर यामध्ये मठ्ठाच असणार, म्हणून तो लगेच तो दुसरा ग्लास घेतो आणि लगेचच प्रियाकडे जातो आणि प्रियाला म्हणतो की हा घे, तुझ्यासाठी मी मठ्ठा घेऊन आलोय तन्वी, घे घे मठ्ठा घे, बघ यामध्ये कोथिंबीर सुद्धा पेरलेली आहे, छान आहे, घे. मग आता त्याच वेळी प्रिया लगेचच तो ग्लास तोंडाला लावते आणि तिचा प्लॅन हा तिच्यावरच उलटतो, पण त्यामध्ये तिने भांग टाकलेली असते. इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही रंग खेळत असतात. त्याच वेळी आता सायली त्या दोघांकडे पाहतच राहते. तिने अजूनही तो मठ्ठा पिलेला नसतो. दोघांकडे पाहून ती खूप हसत असते. मग आता इकडे सायली ही तोंडाला ग्लास लावते आणि तो मठ्ठा पिणार असते. तेवढ्यातच अर्जुनचा जोरात धक्का तिला लागतो आणि तिच्या हातातून ते ग्लासच खाली पडतं. त्यानंतर आता सॉरी हा वहिनी, सॉरी सॉरी असं म्हणून आता चैतन्य सायलीची माफी मागतो. मग त्याच वेळी आता लगेचच अर्जुन म्हणतो चैतन्याला मी म्हटलं होतं की मला रंग लावून घ्यायचा नाहीये, तरीही तो ऐकतच नाही. आता तुम्हाला दुसरा मठ्ठा घ्या असं अर्जुन म्हणतो. त्याचवेळी सायली म्हणते तसंही मला मठ्ठा वगैरे काहीच नको आहे, ते दादा फक्त माझ्यासमोर घेऊन आले ना मठ्ठ्याचा ग्लास म्हणून मी घेतलं, की आता तुमचं चालू द्यात असं म्हणून आता लगेचच सायली त्या दोघांना जायला सांगते. मग चैतन्य पुन्हा एकदा अर्जुनच्या पाठीमागे पळतो. तर सायली त्यांच्याकडे पाहून हसत असते. इकडे आता विमल आणि त्याचबरोबर सायली या दोघीही एकमेकींना रंग लावतात. मग आता कुणी पाहिल या भीतीने विमल लगेच तेथून जाते. तर इकडे आता प्रताप अश्विनकडे येतो आणि त्याला विचारतो काय रे बाळा, तू इथे काय करतोस. तेव्हा तो म्हणतो काही नाही. मग तो अश्विनला लगेच तिकडे घेऊन जातो. त्याच वेळी आता प्रियाला नुसतं आता डोकं गरगरू लागतं, कारण आता चुकूनच तिनेच ती भांग पिलेली असते. तिचा डाव तिच्यावरच उलटलेला असतो. तिचं डोकं आता गरगरायला लागतं. पण ती तशीच हसत हसत सायली जवळ येते आणि तेथे आल्यानंतर सायली आपली दुसरीकडे जाणार असते. तिच्याकडे ती इग्नोर करते. परंतु काय होतं की आता प्रिया म्हणते की काय ग सायली, कुठे चाललीस तू, मधुभाऊंना भेटायला चालली का रणदिवेंच्या घरी. मला माहित आहे त्यांना तू रणदिवेंच्या घरी ठेवला आहेस ना. आता हे ऐकून सायलीला खूप मोठा धक्का बसतो की हिला कसं माहीत रणदिवेंच्या घरी ठेवलं होतं मधुभाऊंना ते. तेव्हा आता सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायली आता खूपच घाबरते. मधुभाऊंच्या जीवाला धोका तर नाही ना असा प्रश्न आता तिला पडलेला असतो. तर आता दुसरीकडे साक्षी ही जेलमध्ये असते. त्याच वेळी आता तेथे ती इतर त्या जेलर बायकांबरोबर भांडू लागते. तिच्याबरोबर ज्या जेलमध्ये बायका असतात ना त्या साक्षीला चांगलंच आता बदडून काढतात. मग आता साक्षी लगेच त्यांची कंप्लेंट त्या कॉन्स्टेबल मॅडमकडे करू लागते. तेव्हा त्या म्हणतात तुम्ही अगोदर भांडणं सोडवा. मग त्याच वेळी आता मी इथे शांतपणे बसले होते, परंतु हिने काय केलं, माझ्याजवळ आली आणि लगेचच मला रंग लावला आणि रंग लावला तर लावला, लगेचच माझे केससुद्धा ओढले असं आता साक्षी कंप्लेंट करते. त्याच वेळी आता मी फक्त केस तर ओढले, दुसरं काय केलं, तुला काही टक्कल वगैरे केला का असं म्हणून आता तिच्याबरोबर जी जेलमध्ये बाई असते ना ती म्हणते. त्यावेळी साक्षी अजूनच तिच्या अंगावर धावून जाते. तेव्हा त्या दोघींची पुन्हा एकदा तेथेच भांडणं जुंपतात. त्याचवेळी मात्र आता कॉन्स्टेबल या साक्षी आणि त्या दुसऱ्या बाईवर खूपच ओरडतात.
तेव्हा मी तुला खडी पाठवायला पाठवेन असं आता कॉन्स्टेबल सर म्हणतात. मग आता ती बाई म्हणते हो पाठवा, आणि माझ्याबरोबर ना या मुरळीला सुद्धा पाठवा. म्हणजे काय होईल ना की मी तिला कशी खडी फोडता फोडता गोगलगाय बनवेल ना, तुम्ही बघतच राहा, असं म्हणून ती सुद्धा साक्षीवर हसते. तेव्हा साक्षी आता पुन्हा एकदा तिच्या अंगावर धावून जाणार असते, परंतु आता त्या दोघींनाही वेगवेगळ्या जागी ठेवण्याचा ते कॉन्स्टेबल सर हे निर्णय घेतात. तर तेथे ऋषिकेश असतो, तो सुद्धा या दोघींकडे पाहत राहतो, कारण त्याला जरा वेगळाच डाऊट आलेला असतो. आता काही वेळानंतर साक्षी तेथे एकटीच बाकावर बसलेली असते. त्याच वेळी आता तिथे कोणाचा तरी फोन चार्जिंगला लावलेला तिला दिसतो. तेव्हा ती आता मनातच विचार करते की अण्णांना कॉल करायला हवा. त्यानंतर आता ऋषिकेश ज्या जेलमध्ये असतो ना, त्या जेलजवळ तो मोबाईल असतो. साक्षी लगेच महिपतला कॉल करते आणि म्हणते, अहो अण्णा, काय चाललंय काय तुमचं? मधुभाऊ सापडले की नाही? तेव्हा आता लगेच इकडे महिपत म्हणतो की हो, तो म्हातारा सापडला आहे. त्याच वेळी आता त्या मधुभाऊंना अजिबात सोडायचं नाही, जिथे असेल तेथून उचलायचं आणि लगेचच गोळी झाडायची, आणि मधुभाऊंना वाचवण्यासाठी जो कोणी येईल ना त्याला सुद्धा अगदी गोळीत झाडायची. आता लगेचच साक्षी सांगते. साक्षीने असं सांगितल्यानंतर ऋषिकेश तेथे असतो आणि ते सगळं बोलणं ऐकतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो की बापरे, ही मुलगी आहे तरी कोण, आणि ही मुलगी मधुभाऊंना मारण्याची भाषा करतीये. त्याला समजतं मधुभाऊंच्या जीवाला खूप मोठा धोका आहे आणि माझी जानकी वाचवायला जाणारच मधुभाऊंना, आणि जानकीच्या जीवाला सुद्धा धोका आहे असं म्हणूनच आता लगेचच ऋषिकेश सावध होतो. तेवढ्यातच कॉन्स्टेबल मॅडम तेथे येतात आणि साक्षीकडून फोन हिसकावून घेत, कोणाला फोन केला होतास ग, असं रागातच विचारतात. आता लगेच साक्षीला तिथून घेऊन गेल्यानंतर मनातच विचार करतो, माझ्या जानकीला आणि मधुभाऊंना काहीही करून वाचवायलाच हवं, असं म्हणून तो आता काहीतरी युक्ती करतो. तर दुसरीकडे घरातील सर्वजण आता रंगपंचमी खेळत असतात, एकमेकांना रंग लावत गाण्यावर मस्त असे थिरकत असतात. तर ते गुंड देखील तेथेच असतात आणि घरातील सगळ्यांकडे पाहत असतात. इकडे आता सायली ही आता प्रियाचा हात हिसकते आणि तिला विचारते, काय ग, काय म्हणालीस, परत बोल बरं. मग आता प्रिया म्हणते की मला काय, अगं मी काय बोलेल, सारखं सारखं बोलेल, मधुभाऊंना तुम्ही लपवलंय ना मुळशीमध्ये. अगं मला काय, अख्ख्या मुळशीला माहिती आहे तू मधुभाऊंना तेथे लपवलं आहे म्हणून, आणि आता त्यांच्या जीवाला तेथे धोका आहे म्हणून. असं म्हणून प्रिया मुळशी मधुभाऊंना लपवलं, मला ते कळलं, असं मोठ्या मोठ्याने त्या नशेतच ओरडू लागते. तेव्हा तिच्याबरोबर सगळ्याजणी तिथे डान्स करू लागतात. तर प्रियासुद्धा त्यांच्यामध्ये सामील होत असते. मग सायली लगेच तेथून जाते आणि ती अर्जुनला शोधत असते. इकडे अर्जुनही चैतन्याबरोबर नाचत असतो, गाण्यावर थिरकत असतो. त्याचवेळी त्याला समजतं समोर कोणीतरी एक माणूस आहे आणि तोच माणूस जो बारमध्ये भेटला होता, त्याचा मला धक्का लागला होता, पण आता या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर रंग आहे, हेही अर्जुन बरोबर पाहतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो. तेवढ्यातच सायली आता अर्जुनकडे येते. सायलीला आता अगदी धापच लागलेली असते. आता ती धाप लागलेली पाहून अर्जुन विचारतो, काय झालं तुम्हाला, काही त्रास होतोय का? तेव्हा सायली म्हणते, नाही हो, अहो प्रियाला समजलं आहे की मधुभाऊंना आपण मुळशीमध्ये जानकीच्या घरी ठेवलं आहे म्हणून. तेव्हा हे ऐकून अर्जुनच्या सुद्धा पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा तो विचारतो, काय? मग आता सायली म्हणते, हो, मी माझ्या तोंडाने ऐकले आत्ता. त्याचवेळी आता अर्जुनसुद्धा जरा घाबरतोच. तर आता दुसरीकडे प्रिया ही एका खांबाजवळ उभी असते आणि एकटीच आपली नशेमध्ये बडबडत असते की मधुभाऊंना लपवलं ते मला कळलं, मधुभाऊंना लपवलं ते मला कळलं, असं म्हणून लगेचच ती आता नाचत असते. त्याचवेळी नागराज तेथे येतो आणि तिचं हे सगळं बोलणं ऐकतो आणि त्यालाही मोठा धक्काच बसतो. तो आता विचारतो, काय बोललीस तू? तेव्हा ती हसतच म्हणत असते, मधुभाऊंना लपवलं आणि ते मी ऐकलं. तेव्हा आता नागराज खूपच घाबरतो, ही कुठे बोलली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. या भीतीने आता तो लगेचच तिचं तोंड दाबतो आणि म्हणतो की तू आम्हाला सुद्धा खड्ड्यात घालशील आता, असं म्हणून तो लगेचच तिला बाजूला घेऊन जातो. त्यानंतर आता तो तिला गेटच्या बाहेर घेऊन येतो. तर महिपतची गाडी समोरच उभी असते.
तेव्हा आता महिपत इथे आता या क्षणी काय करतोय हा प्रश्न नागराजला पडतो आणि लगेच प्रियाला आता महिपतकडे घेऊन जातो। त्यानंतर आता महिपतकडे आल्यानंतर आता महिपत विचारतो, नागराज शेठ तुम्ही इथे काय करताय? मग आता हे सुभेदार माझे नातेवाईक आहेत, तू काय करतो ते सांग अगोदर, असं नागराज म्हणतो। तेव्हा महिपत म्हणतो, मी दुश्मनांवर नजर ठेवून आहे। ते सुभेदार कुटुंबातील अर्जुन आणि सायली हे दोघेही कपल अजिबात बाहेर पडायला नको। मग आता ते दोघेही घराबाहेर पडणार नाही याची खात्री मी तुला देतो, कारण ते दोघेही धुळवड साजरे करतायत, असं म्हणून आता नागराज म्हणतो, आता दरवाजा उघड अगोदर, हिचं तोंड गप्प ठेवायला हवं, हिने खूप भांग पेलीये आणि काही पण बडबडतीये। तेव्हा आता महिपत रागातच विचारतो, हिच्यावर कशाला तू वेळ खर्च करतो मला कळतच नाही नागराज शेठ। मग आता नागराज म्हणतो की म्हणजे अरे हिचं बोलणं जरा ऐक ना आता तू। प्रियाच्या तोंडावरचा तो लगेच हात काढतो। तेव्हा प्रिया आता लगेच महिपतच्या असा खांद्यावर थाप मारते आणि म्हणते की मधुभाऊ कुठे आहे तुम्हाला माहीत आहे का? मुळशी रणदिवेंच्या घरी। तेव्हा आता महिपतला खूप मोठा धक्काच बसतो की बापरे हिने तर भांग पिलीये। मग त्याच वेळी आता ती सारखी सारखी असंच बडबड करत राहते। तेव्हा आता हिला इथून हलवायला हवं हे लगेचच आता महिपतला समजतं। मग समोरूनच आता प्रतिमा येत असते आणि ती फोनवर बोलत असते। हे पाहताच आता नागराज म्हणतो, महिपत लवकर गाडी काढायला हवी, नाहीतर आमची ही वहिनी पाहिल आम्हाला। त्यानंतर महिपत लगेचच त्याच्या माणसांना कॉल करत मी इथून सटकतोय, सुभेदारांवर लक्ष ठेवा असं म्हणतो। तर प्रतिमाने आता जेव्हा महिपतला पाहिलेलं असतं तेव्हा तिला तर आता खूप मोठा धक्का बसतो, तर महिपत तेथून सटकून गेलेला असतो। तेव्हा आता सायली अर्जुन असं म्हणून आता लगेच प्रतिमा ही त्या दोघांना आवाज देत असते। तेव्हा आता ती सारखी सारखी त्या दिशेने बोट करत असते। आता कल्पनाचं लक्ष लगेचच प्रतिमाकडे जातं आणि ती धावतच बाहेर येते आणि प्रतिमाला विचारते, काय झालं ग प्रतिमा? तेव्हा आता प्रतिमा म्हणते, तो माणूस त्याने माझ्या चेहऱ्यावर, असं म्हणून ती सांगण्याचा प्रयत्न करत असते। तिला ते प्रसंग पुन्हा आठवतात की कशा प्रकारे महिपतने माझा चेहरा जाळला होता। ते आठवून आता तिला असं वाटतं की एका क्षणी पुन्हा आता तो माझा चेहरा जाळतोय, म्हणून ती घाबरते, नको नको असं मोठ्याने म्हणते। तेव्हा कल्पना म्हणते, अगं तिथे कुणी नाहीये प्रतिमा। प्रतिमा म्हणते, नाही होता तो, मी प्रत्यक्ष पाहिलंय त्याला। मग त्याच वेळी कल्पना आता विचार करत असते की प्रियाने त्या दिवशी सांगितलं होतं की आईला जरा त्रास होतोय, त्या दिवशी आईने फुलांऐवजी वाळलेलं रोपटस तेथे आणून ठेवलं होतं आणि हे सगळं आठवल्यानंतर कल्पनाला समजतं प्रतिमाची मानसिक स्थिती एवढी चांगली नाहीये। तेव्हा कल्पना तिला या क्षणी काही म्हणत नाही, परंतु प्रतिमाला सांगत असते की तुला उन्हाचा त्रास होत असेल त्यामुळे तू आतमध्ये चल जरा। तेव्हा प्रतिमा अजूनही नकारच देत असते की कल्पना आहे अगं माझ्या लक्षात। दुसरीकडे ऋषिकेश हवालदाराकडे फोन मागत असतो आणि म्हणतो, एकदाच मला फोन करायचा आहे, परंतु कुणीही त्याला फोन देत नाही। तर दुसरीकडे आता अर्जुन सायलीला विचारतो, प्रियाने असं कसं सांगितलं तुम्हाला? तेव्हा सायली म्हणते, माहीत नाही, ती म्हणाली की अख्ख्या मुळशीला हे माहीत आहे की मधुभाऊ तिथे रणदिवेंच्या घरी आहे। म्हटल्यानंतर आता महिपतला सुद्धा माहीत झालं असेल, म्हणून ती आता अर्जुनला सांगते। अर्जुन म्हणतो, जानकी वहिनीला अगोदर सांगायला हवं। तेव्हा लगेचच आता अर्जुन जानकीला फोन करत असतो। सायली लगेच त्याच्याकडून फोन घेते। इकडे आता जानकी घरात असते, तेवढ्यातच सायलीचा तिला फोन येतो। मग आता लगेचच जानकी तो कॉल रिसीव करते आणि म्हणते, काय ग सायली बोल ना पटकन। मग आता सायली सांगते, अगं इकडे मधुभाऊंना आपण तुझ्या घरी ठेवलं आहे हे सर्वांना समजलंय आणि महिपतलाही समजलं असेल, त्यामुळे तू एक काम कर, आम्ही इकडून निघालो आहे, तू सुद्धा आता मधुभाऊंना घेऊन ठीक आहे असं आता लगेचच जानकी म्हणते आणि मधुभाऊंकडे जाते। तर आता दुसरीकडे ते गुंड आता एकमेकांना भेटतात आणि तो पहिला गुंड हा दुसऱ्या गुंडाला विचारतो, ते सुभेदार कपल आहे तरी कुठे? मग आता मी त्यांना शोधत असल्याचं लगेचच आता तो दुसरा गुंड म्हणतो आणि ते दोघीही लगेच सायली आणि अर्जुनला शोधतात। तर इकडे आता महिपत हा जरा बाजूला आलेला असतो। तेव्हा प्रिया आता म्हणत असते की मधुभाऊ कुठे आहे माहीत आहे का? तेव्हा आता लगेच महिपतच्या तळपायाच्या मस्तकात जाते। तेव्हा आता
नागराजला तो म्हणतो की ह्या पोरीला आवरा, नाहीतर मी हिला मुळशीत गाडेन. त्यावेळी कुठे गाडणार, कुठे रणदिवेंच्या घरी का, असं आता प्रिया लगेचच विचारते. तेव्हा महिपतचं टाळकं अजूनच हलतं. तर आता दुसरीकडे महिपतचा गुंड महिपतला कॉल करतो आणि सापडला का रे म्हातारा. मग सापडला असेल तर एक काम करा, अगोदर त्याचे असे बारीक बारीक तुकडे करा. मग आता असं म्हटल्याबरोबरच तो आता गुंड म्हणतो की नाही हो सर, निसटलाय तो आमच्या हातातनं. तेव्हा महिपत भडकतो आणि म्हणतो तुमची लायकीच नाहीये त्याला पकडण्याची. आता मी तुमच्या रक्ताबरोबरच होळी खेळतो, त्याला काही तुम्ही आता सापडू वगैरे नका. दुसरीकडे आता जानकी ही पळत पळतच आउट हाऊसकडे निघालेली असते. तर इकडे नाना हे स्वतःला सोडवून घेतात. अर्जुन सायलीच्या गाडीमध्ये जी डिक्की असते ना त्यामध्ये नेमके लपतात. तर अर्जुन सायली लगेच मुळशीकडे निघतात. त्याच वेळी गुंड पाहतात आणि अर्जुन सायलीच्या गाडीचा पाठलाग करतात. इकडे आता जानकी ही मधुभाऊंकडे येते आणि म्हणते की तुमच्या जीवाला धोका आहे. तर मधुभाऊ म्हणतात नाही, तसं काही नाही आहे, तू आता जा बरं, होळी खेळ. मग आता जानकी म्हणते हो तसं नाही, खरंच आहे तुमच्या जीवाला धोका, आत्ता मला सायलीचा कॉल आला होता. असं म्हणून ती लगेचच मधुभाऊंच्या अंगावर आता टॉवेल टाकते आणि मधुभाऊंना लगेचच तिथून घेऊन जाते. सर्वजण आता तेथे धुळवड खेळत असतात, एकमेकांना रंग लावत असतात. त्या गर्दीतून वाट काढतच ती आता आपल्या गाडीच्या दिशेने निघते. आणि मग काही वेळानंतर ते गुंड आता लगेचच मधुभाऊंच्या आउट हाऊसकडे जाऊ लागतात, कारण ऐश्वर्या त्यांना घेऊन चाललेली असते. दुसरीकडे ऋषिकेश आता लगेचच बाहेर जायचं म्हणून छातीत कळण्याचं नाटक करतो आणि तेथे खाली पडतो. तेव्हा हवालदार तेथे लगेच दरवाजा उघडतो. तर ऋषिकेश पटकन उठतो आणि त्यालाच तेथे जेलमध्ये कोंडतो आणि स्वतः दुसरीकडे धावतो. इकडे आता ऐश्वर्या ही मधुभाऊंवर नजर ठेवून असते आणि मधुभाऊंबरोबर जानकी असते. ऐश्वर्या आता गुंडांना इशारा करत सांगते की पहा, समोर जानकी आणि मधुभाऊ आहेत. ते गुंड त्या दिशेने आता लगेचच चाल करू लागतात. मग आता इकडे जानकी आपला चेहरा रंगवून घेते आणि मधुभाऊंचा सुद्धा चेहऱ्याला कलर लावते आणि त्यांच्या डोक्यावर आता तो टॉवेल टाकते, जेणेकरून मधुभाऊ ओळखू नये ना यासाठी. आता ते गुंड आपल्या दिशेने येत आहेत ते पाहूनच जानकी आता एका ठिकाणी लपते. त्यानंतर आता जानकीला वाटतं की मधुभाऊंनाच गुंडांनी पकडून आणलं आहे, त्यामुळे आता लगेच त्यांच्या चेहऱ्यावरचं ते कापड काढलं जातं. तर आता तेथे मधुभाऊ नसून दुसरंच कुणीतरी असतं. ते पाहून जानकीला आणि त्या गुंडांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा ती आता त्या गुंडांना सांगते हा तो म्हातारा नाहीये, आता जा तुम्ही त्याला शोधा अगोदर. दुसरीकडे सायली आणि अर्जुन हे दोघेही आता भरधाव वेगाने मुळशीकडे निघालेले असतात. तर आता नाना त्याच गाडीत डिकीत लपलेले असतात. तर अर्जुन आता खूपच जोरात फास्ट गाडी चालवत असल्यामुळे नाना असे जरा टेन्शनमध्येच असतात, कारण त्यांचं डोकं सारखं इकडे तिकडे आपटत असतं. तेव्हा ते आता तेथे एक जो खडू पडलेला असतो त्याने त्या गाडीच्या डिकीवर लिहितात की मला मदत करा, मला मदत करा. तर दुसरीकडे मधुभाऊ पळून पळून खूपच थकलेले असतात. त्याच वेळी आता अजून किती वेळ असं पळायचंय ग बेटा, असं म्हणून आता ते जानकीला विचारतात. तेव्हा जानकी म्हणते जोपर्यंत सुरक्षित ठिकाणी आपण पोहोचत नाही ना मधुभाऊ, तोपर्यंत आपल्याला असंच पळायचंय. तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही ग बाई, मी नाही आता पळू शकत, मी पूर्णपणे थकलोय. त्यानंतर त्यांना आता खूपच तहान लागलेली असते. तर मी तुम्हाला पाणी कुठून घेऊन येऊ, असं आता जानकी विचारते. त्याच वेळी आता मधुभाऊ नाही म्हणतात की नाही, मला पाणीच हवंय. मग आता पाणी नाहीये तर राहू दे, पण तू तुझ्या घरी जा, निवांत बस, माझ्यासाठी जीव धोक्यात घालू नकोस, असं मधुभाऊ म्हणतात. तेव्हा जानकी म्हणते नाही हा मधुभाऊ, अहो तुमच्यासाठी जीव धोक्यात घालू नको म्हणजे, अहो मी तर तुमची लेक आहे, तुम्हाला असं संकटात सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही, त्यामुळे चला ना मधुभाऊ, चला ना, असं म्हणून लगेचच ती त्यांना घेऊन जात असते. तेव्हा आता लगेचच ते गुंड आता तेथे येतात आणि मधुभाऊ व जानकीला तेथे पाहतात. तेव्हा तो बघा तेथे आहे असं म्हणून लगेचच ते गुंड जानकी मधुभाऊंच्या पाठीमागे पळतात. इकडे आता सायलीच्या मनाची धाकधूक वाढलेली असते, कधी एकदा मुळशीला पोहोचेल असं तिला वाटत असतं. तेव्हा मी सीट बेल्ट पकडून बसते, पण तुम्ही फास्ट गाडी चालवा, असं ती आता म्हणत असते. तर नानांना मागे फास्ट गाडी चालवल्यामुळे खूपच त्रास होत असतो. इकडे शेवटी आता ते गुंड
मधुभाऊंना पकडतातच आणि एका व्हॅनमध्ये टाकतात। त्याच वेळी आता मला वाचवा 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 असं मोठ्या मोठ्याने मधुभाऊ ओरडत असतात। तेव्हा माझ्या मधुभाऊंना घेऊन कुठेही जाऊ नका असं आता जानकी म्हणत असते आणि मोठ्या मोठ्याने ओरडत असते की आम्हाला वाचवा प्लीज। आता ते जानकीला लगेच ढकलून देतात आणि लगेच समोरच्या दिशेने निघालेली असतात। तेवढ्यातच आता अर्जुनची गाडी तेथे येते आणि लगेचच ते समोर जानकीला पाहतात। तेव्हा जानकीला पाहताच आता सायली विचारते, काय अगं जानकी कुठे आहेत मधुभाऊ? तेव्हा मधुभाऊंना ते गुंड घेऊन गेल्याचं आता जानकी म्हणते। तेव्हा आता अर्जुनला देखील मोठा धक्काच बसतो। तेव्हा तो विचारतो की कोणत्या दिशेने, तर जानकी सांगते। जानकीला लगेचच अर्जुन गाडीत बसायला सांगतो। तेव्हा अर्जुन आता भरधाव वेगाने लगेच गाडी हा पुढे घेऊन येतो आणि जी गुंडांची गाडी असते ना, त्या गुंडांच्या गाडी समोरच आपली गाडी उभी करतो, जेणेकरून ते गुंड मधुभाऊंना घेऊन कुठेही पळू नये ना यासाठी। मग आता लगेचच सायली, अर्जुन त्याचबरोबर जानकी हे तिघेही गाडीतून खाली उतरतात। तेव्हा आता ते गुंड सुद्धा गाडीतून खाली उतरून लगेचच अर्जुनला खूप मारू लागतात। त्याच वेळी अर्जुन आता त्या सर्वांना पुरून उरतो आणि त्या गुंडांशी 2 हात करत मधुभाऊंना वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न करतो। तेवढ्यातच इथे आता लगेचच मधुभाऊंकडे जानकी आणि सायली या दोघीही जातात। तर काही वेळाने आता ते गुंड तलवारीने लगेचच अर्जुनवर वार करत असतात। तेवढ्यातच ऋषिकेश तेथे येतो आणि अर्जुनला त्या गुंडांपासून वाचवतो। मग आता ते दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि गुंडांची चांगलीच धुधू अशी धुलाई करतात। तर इकडे नाना आता अर्जुनच्या डिकीमध्ये लपलेले असतात ना, तेथून कसं बसं ते डिकीचं दार उघडतात आणि लगेचच बाहेर येतात आणि त्या दिशेने निघालेले असतात। तेव्हा समोर त्यांना ऋषिकेश दिसतो। तेव्हा ए ऋषी असं म्हणून आता लगेचच ते मोठ्याने ओरडतात, परंतु आता ऋषीपर्यंत ती हाक ऐकू जात नाही। तेवढ्यातच गुंड तेथे येतात, नानांच्या अंगावर घोंगडी टाकतात आणि पुन्हा एकदा लगेचच नानांना त्या गाडीमध्ये टाकतात। तेव्हा आता ऐश्वर्या तेथे येत म्हणते, अरे वा, पकडलं या म्हाताऱ्याला। आणि नंतर तिचं लक्ष ऋषिकेशकडे जातं। तर ऋषिकेश आता गुंडांना चांगलाच चोप देत असतो, त्यामुळे तिला मोठा धक्काच बसतो। आता अर्जुनने सुद्धा त्या गुंडाची चांगलीच धुलाई केलेली असते। इकडे आता जानकी आणि त्याचबरोबर सायली या दोघीही लगेचच आता मधुभाऊंना त्या गाडीतून बाहेर काढतात आणि लगेचच अर्जुनच्या गाडीकडे घेऊन चाललेले असतात। परंतु आता त्याच क्षणी ज्या गुंडाला अर्जुन आणि ऋषिकेशने मारलेलं असतं ना, गुंडा आता लगेचच उठतो आणि गोळी झाडत ए ऋषिकेश असं म्हणतो। त्याने ती बंदूक खरं तर मधुभाऊंवर चालवलेली असते, परंतु मधुभाऊंना वाचवण्याच्या आता उद्देशाने जानकी स्वतःच्या हातापुढे येते। तर जानकीच्या हातावरच ती गोळी लागते। तेव्हा जानकी असं म्हणून अर्जुन त्याचबरोबर ऋषिकेश आणि सायली हे तिघेही आता जोरात ओरडतात। तर ऐश्वर्यालाही धक्काच बसतो। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मधुभाऊ माझ्या हातातून निसटला आहे असं लगेचच ऐश्वर्या सयाजीरावाला फोन करत सांगते आणि मधुभाऊंवर गुंड हा गोळी झाडायला लागला होता, परंतु जानकी नेहमीप्रमाणे मध्ये आले, तिच्या हाताला ती गोळी चाटून गेली असंही आता ती सयाजीरावांना सांगते। तर दुसरीकडे आपल्या जानकीचा जीव वाचवण्यासाठी ऋषिकेश जानकीला आता उचलून घेतो आणि हॉस्पिटलकडे धाव घेतो। आता अर्जुन आणि सायली दोघेही मधुभाऊंना आता लगेचच आपल्या घरी घेऊन येतात आणि ज्यांसमोर हात जोडून म्हणतात, यांचा जीव हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, जीवाला धोका आहे, त्यामुळे प्लीज काही दिवस मधुभाऊंना इथे राहू द्यात अशी विनंती आता सायली अर्जुन करतात। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।